RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। शहरातील प्रमुख रस्त्यावरील फेरीवाले गेली तरी कुठे? अतिक्रमण कारवाईच्या भीतीने फेरीवाल्यांचा लपंडाव। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा। बोरिंग दुरुस्तीसाठी जलप्रदाय विभागाची नवीन शक्कल, पैसे मागण्याचा नागरिकांचा आरोप। सुंदराबाई खंडेलवाल टॉवरची टिकटिक झाली बंद, नवीन वर्षाला सुरू होईल का घड्याळाची टिकटिक? अकोला शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती साजरी, भाविकांनी घेतले दत्तदर्शन। आता सविस्तर बातम्या। शहरातील अतिक्रमण अचानक गेले कुठे असा प्रश्न आज अनेकांना पडला आहे। त्याचबरोबर नव्याने निर्माण केलेल्या फेरीवाले बाजारात कुणीच आपले दुकान थाटले नाही। अतिक्रमण मुक्त रस्ते असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले। ही अशी सुखदायक परिस्थिती किती दिवस राहील अशी विचारणा आता होत आहे। महापालिका परिसर, गांधी रोड, गांधी चौक, चौपाटी, फतेह चौक रोड या ठिकाणी आज कुठलेही अतिक्रमण सकाळी नव्हते। 3 दिवसांच्या सुट्टीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या भीतीने आज कुठलेही अतिक्रमण झाले नाही। खुले नाट्यगृह परिसरात महापालिकेने नव्याने बांधलेल्या फेरीवाले व पथविक्रेता बाजारातील जागा अद्याप रस्त्यावर गाड्या लावणाऱ्यांना देण्यात आल्या नाहीत। त्याचबरोबर या बाजारपेठेची दक्षिणेकडील आवार भिंत नको अशी मागणी फेरीवाल्यांची आहे। या ठिकाणी चोरी, दादागिरी, भांडण होऊ नये या ठिकाणी एका पोलीस चौकीची गरज आहे। याशिवाय इतर व्यवस्था झाल्यास या ठिकाणी फेरीवाले बसण्यास तयार आहेत, पण शहरातील रस्त्यावर इतर कोणीही व्यवसाय करणार नाही ही अट येथे बसणाऱ्या व्यावसायिकांची आहे। ती अट इतर कोणी भंग केली तर हा नवा बाजार ओस पडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे महापालिकेला या नव्या बाजाराच्या यशासाठी शहरातील या भागात अतिक्रमण होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी लागेल। राम तिवारी, RRC न्यूज, अकोला। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अकोला तालुक्यातील लोणी येथील शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। लोणी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांनी आर्थिक मदतीत अपहार केल्याचा आरोप शेतकरी लक्ष्मण काळे यांनी केला आहे। त्यासाठी अकोला पंचायत समितीवर पोलीस बंदोबस्त, अग्निशमक दल आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आले आहे। अकोला पंचायत समिती येथे अकोला तालुक्यातील लोणी येथील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका अकोला पंचायत समितीसमोर तैनात करण्यात आल्या आहे। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे। त्यासाठी शासनाने ग्रामस्तरावर आर्थिक मदत जाहीर केली होती। अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानाच्या आर्थिक मदतीत लोणी ग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांनी अपहार करून लक्ष्मण काळे आणि इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली होती। जिल्हाधिकारी यांच्या संबंधिताच्या कारवाईचे आदेश असल्यावर पण अकोला पंचायत समिती स्तरावर सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांच्यावर कार्यवाही झाली नाही। महापालिकेत प्रशासकीय राज आल्यानंतर अफलातून प्रकार घडत आहेत। सर्वसामान्य नागरिकांना प्रभागातील बोरिंग दुरुस्तीकरिता करारनामा लिहून मागण्यात येत असून नागरिकांनी त्यानुसार पैसे दिल्यास दुरुस्ती करून देण्याची नवीन शक्कल मनपा जलप्रदाय विभागाने वापरली आहे। या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजगी पसरली आहे। अकोला महानगरपालिका प्रशासनाने आता नागरिकांकडून पैशाची आकारणी करण्यासाठी नवीन शक्कल लढवल्याचे दिसून येत आहे। नगरसेवकांचे कार्यकाळ संपल्यावर शहरातील नागरिकांना सर्व सुविधा देण्याची उपाययोजना महानगरपालिका प्रशासनाकडे आल्यानंतर आता मनपा नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा देण्यामध्ये अकार्यक्षम असल्याचे दिसून येत आहे। अकोला महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मधील गणेश घाट जवळील महानगरपालिकाची बोरिंग गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे। या भागातील नागरिकांनी महानगरपालिकामधील जलप्रदाय विभागाकडे सदर बोरिंग दुरुस्त करण्याची मागणी केली, परंतु तक्रारकर्त्या नागरिकांना अर्ज देऊन सदर अर्जासोबत प्रभागातील नागरिकांचे आधार कार्ड जोडण्यास सांगण्यात आले व एक करारनामा लिहून देण्याचे सांगण्यात आले। नागरिकांना बोरिंग दुरुस्त करून पाहिजे असल्यास त्यांनी स्वतः पैसे जमा करावे व ती रक्कम मनपाला द्यावी। त्यानंतरच या बोरिंग दुरुस्त करण्यात येतील असा भन्नाट उपाय मनपाने सांगितल्यावर महानगरपालिका आयुक्तबाबत नागरिकांमधून तीव्र स्वरूपाची नाराजगी व्यक्त केल्या जात आहे।
मोलमजुरी करून कुटुंबांचे उदरनिर्वाह करणारे नागरिक एवढे पैसे आणतील तरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिघडलेली आहे आणि ते काही सुधरून नाही राहिली. 6 महिने झाले आम्हाला पाण्याचा त्रास होऊन राहिला. सुराला 5-6 महिन्यापासून बंद आहे बोरिंग. ते म्हणते जमा करून सांगा तुम्ही हे करा. बंद आहे. आम्हाला पाण्याचा खूप त्रास होत आहे. आमचे संडासाचं पण वास येतं. संडास धुवायल्याबरोबर पाणी नाही भेटत आणि इथून आम्हाला खूप दूर जाणं लागते पाण्याचा त्रास व्हायला. तर आणि जे कमिटीचे लोक आहेत ते काही सुधारायला यायला नाही लागले. जसे कमिटीचे लोक म्हणतात की हे पैसे जमा करून तुम्ही सर्वजण म्हणलो तुम्ही बोरिंगचे पैसे जमा करून घ्या, दुरुस्त करून द्या. अकोल्याचे लँडमार्क तसेच प्रसिद्ध असे सुंदराबाई खंडेलवाल टॉवरची दर तासाला होणारी टिकटिक बंद झाली आहे. हे ठोके अनेकांना वेळेचे भान सांगत असत, पण ते बंद झाल्याने अनेकांना वेळेचे भान राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या दैनिक कामात घड्याळाचे महत्त्व स्पष्ट होत आहे. नवीन वर्षाला तरी घड्याळाची टिकटिक सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अकोला शहरातील टॉवर या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी असलेले घड्याळ आणि त्याचे तासागणिक वाजणारे ठोके अनेकांसाठी वेळेसोबत चालण्याची प्रेरणा देणारे असेच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून टॉवरच्या 4 घड्याळ वेगवेगळ्या वेळ दाखवित होत्या. आज तर टॉवरचे दर तासाला त्यावेळेनुसार वाजणारे ठोके देखील बंद पडले. 2023 हे इंग्रजी वर्ष संपताना टॉवरच्या ठोक्यांनी साथ सोडली. ती पुढील वर्षात कायम असेल काय, असा प्रश्न आहे. वर्दळीच्या वेळी हे ठोके शहराच्या विशिष्ट भागात ऐकू येतात, पण शहरात शांतता प्रस्थापित झाल्यावर सर्वदूर टॉवरच्या घड्याळात किती वाजले हे अगदी स्पष्टपणे कळू शकत होते. आता घड्याळ आणि ठोकेच बंद झाल्याने ते सुरू होण्याची प्रतीक्षा सर्वांना करावी लागणार आहे. अकोल्याचे वैभव असलेले टॉवर कधीच काळाच्या पडद्याआड जाऊ नये, ते कायम वेळेच्या सोबत चालावे अशीच काय ती लोकांची इच्छा आहे. त्याचबरोबर सोशल मीडियासाठी रील तयार करणाऱ्या प्रत्येक यूट्यूबरसाठी टॉवर हे कायम प्रसिद्धीच्या झोतात ठेवणारे महत्त्वाचे स्थळ अकोल्यात आहे. अकोला शहरातील विविध ठिकाणी श्री दत्त मंदिर व स्वामी समर्थ केंद्र श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तर मोठ्या संख्येने भाविकांनी श्री दत्ताचे दर्शन घेतले. अकोला शहरातील स्थानिक दुर्गा चौक येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तसेच अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने श्री दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी दत्त जयंती उत्सव व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक 19 ते 27 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार गणेश याग, मनोबोध याग, दिनांक 22 डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार गीताई याग, दिनांक 23 डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार स्वामी याग, दिनांक 24 डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार चंडी याग, दिनांक 25 डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार रुद्रयाग, दिनांक 26 डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार बली पूर्णाहुती दुपारी 12:39 श्री दत्त जन्मोत्सव, दिनांक 27 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अकोला शहरात राज्यस्तरीय मूकबधिर परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यभरातून 300हून अधिक मूकबधिर युवक युवतींनी आपला परिचय दिला. लोकजागर मंच संस्थापक व प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील मूकबधिर वर्ग हाही समाजाचा एक अविभाज्य घटक असून सर्व सेवापेक्षा त्यांची सेवा ही साक्षात ईश्वर सेवा असून समाजाने त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण करून त्यांना आदराची वागणूक देण्याचे आवाहन लोकसेवा जागर मंचाचे संस्थापक अनिल गावंडे यांनी केले. शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित राज्यस्तरीय मूकबधिर परिचय संमेलनात अध्यक्षस्थानी ते बोलत होते. सर्व जाती धर्मातील मूकबधिरांचे राज्यस्तरीय उपवर वधू परिचय राज्यभरातील मूकबधिर युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत यात सहभाग घेतला. यावेळी परिचय संमेलनाचे उद्घाटक म्हणून आमदार वसंत खंडेलवाल तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक तुकाराम बिडकर, मंगेश काळे, दिलीप देशमुख, गौतम गवई, श्रीकांत बनसोडे, आयोजक पंकज जायले आदी उपस्थित होते. मूकबधिर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह नाटिकेने या संमेलनास प्रारंभ झाला. या संमेलनात राज्यभरातून आलेल्या 300 युवक युवतींनी आपल्या मूकबधिरांच्या सांकेतिक भाषेत वैवाहिक परिचय दिला.
यावेळी 600 बायोडाटा संकलित करण्यात आल्या। या बायोडाटांची परिचय पत्रिका 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंतीच्या पर्वावर विमोचित करण्यात येणार आहे। जसंच मला माहिती झालं, ग्रुपवर मला सूचना मिळाली की असा कार्यक्रम होणार आहे, वधूवर मेळावा होणार आहे, तसंच मी इकडे आलो। धन्यवाद। आज मूकबधीर बांधवांसाठी इथे वधूवर परिचय मेळावा आम्ही आयोजित केला होता। सगळ्या राज्यातून साधारण 400च्या वर इथे नोंदणी झाल्या आणि सर्व धर्माची लोक इथे या मेळाव्यात सहभागी झाले। काय की जवळपास सगळ्याच जातीचे किंवा धर्माचे सामूहिक विवाह सोहळा किंवा वधूवर परिचय मेळावा होतो, पण आतापर्यंत मूकबधीर बांधवांचा कधीही मेळावा असा प्रकारचा झाला नव्हता। तर पंकजच्या डोक्यात ही आयडिया आली आणि मग त्या पंकज आणि मी ठरवलं की आपल्याला एक वधूवर परिचय मेळावा अकोल्यात आपल्याला एक राज्य पातळीवर घेतला पाहिजे आणि त्याची कल्पना नामदार बच्चू कडू साहेबांना आम्ही दिली। त्यांनी त्यांना लगेच होकार दिला। आता बच्चू भाऊंकडे दिव्यांग खाता आहे, आज ते पण येणार होते, पण मुख्यमंत्रीचा कार्यक्रम असल्यामुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही। अकोला रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासासाठी रवाना होणाऱ्या पुरी ओखा या सुपरफास्ट धावत्या रेल्वे गाडीतून खाली उतरण्यासाठी उडी घेणाऱ्या 15 वर्षीय प्रवासी मुलीचे जीव रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालबाल बचावले। हा थरार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पुरी ओखा ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस सोमवारी दुपारी 11:50 सुमारास आली असता कोमल कोळी राहणार नंदुरबार ही मुलगी नंदुरबारकडे जाण्यासाठी रेल्वे डब्यात चढली। तिच्यासोबत असलेली तिची आई डब्यात चढू न शकल्याने तिच्या निदर्शनास आले। तोपर्यंत गाडी सुरू झाली होती। चालत्या गाडीतून रेल्वेतून तिने प्लॅटफॉर्मवर उडी घेतली। रेल्वे डब्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत तिने प्लॅटफॉर्मवर उडी घेतली होती। या दरम्यान तिचा तोल गेल्याने ती रेल्वे खाली जाणार होती, तेव्हा या मुलीला प्लॅटफॉर्मवर रेल्वे कर्मचारी उपस्थित प्रवासी यांनी ओढले। हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले। थोड्या वेळाने सदर मुलीला अन्य रेल्वे गाडीने नंदुरबारकडे रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली। राज्य शासन आणि राज्य परिवहन मंडळाकडून महिला प्रवाशांसाठी प्रवास दरात 50% सूट दिली आहे, पण इतरही सुविधा सध्या महिलांसाठी आर्थिक भूदंड देणाऱ्या आहे। काही हिरकणी कक्षाच्या सुविधा असूनही कार्यान्वित नसल्याने महिला प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे। राज्य शासनाकडून तसेच परिवहन मंडळाकडून महिला प्रवाशांना भाडे दरात 50% सूट दिली आहे, पण शौचालय आणि हिरकणी कक्षांच्या सुविधांचा अभाव असूनही नसल्यासारखे दिसून येत आहे। अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर स्वच्छतागृहामध्ये महिला प्रवाशांकडून पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। शहरात महिलांसाठी मोजके स्वच्छतागृह असून वेळेप्रसंगी महिलांना स्वच्छतागृहाबाबतीत प्रश्न निर्माण होत आहे। तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी मध्यवर्ती बस स्थानकावर हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती, पण गेल्या काही महिन्यांपासून या हिरकणी कक्षाला ताळेबंद करण्यात आले आहे। त्यामुळे मातांना आता उघड्यावरच बसण्याची वेळ येत आहे। परिवहन मंडळ आणि अकोला मध्यवर्ती बस स्थानक प्रशासनाने केवळ महिलांच्या बाबतीत भाडेदरात सूट देण्याचा गवगवा केला आहे। महामंडळाद्वारे महिलांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेऊन महिलांची होणारी कुचंबणा थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शीख धर्मांचे 10वे गुरु श्री गोविंद सिंह यांचे बलिदानी पुत्र श्री जोरावर सिंह व श्री फतेह सिंह यांनी शीख संप्रदायांचा सन्मान, अस्मिता हेतू आणि रक्षणार्थ 25 डिसेंबर 1705 रोजी या दोन वीरपुत्रांनी सर्वोच्च बलिदान दिले। त्यांच्या गौरवार्थ 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। बाल दिवसाच्या निमित्ताने अकोल्यात चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना या दिवशी हुतात्म्य प्राप्त झाले होते। त्याच दिवशी वीरबाल दिवस असेल। या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्वांसाठी शत्रूपुढे न झुकता मृत्यू स्वीकारला होता। माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग जी आणि 4 साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात। ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत। त्यांनी सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण जगाची कल्पना केली। त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती मिळणे ही काळाची गरज आहे। त्यामुळे 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून आज वीर बाल दिवसाच्या निमित्ताने शहरात शौर्य, बलिदान व शीख धर्माविषयी माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे।
प्रधानमंत्री मोदी जी का धन्यवाद हम करेंगे सबसे पहले, जो उन्होंने अपने बात भी रखी और उन्होंने जो पिछले साल डिक्लेयर किया था कि ये आज से 26 दिसंबर 2023 से वीर बाल दिवस मनाया जाएगा पूरे हिंदुस्तान में, ये उन्होंने कायम रखा और इसको मान्यता दी। इसके लिए पंच की तरफ से मैं धन्यवाद बुलाता हूँ। और ये जो शहीदी जो गुरु गोविंद सिंह जी के शहजादों ने जो दी, और खासकर ये छोटे शहजादों ने जो मुगलों के आगे झुके नहीं, उन्होंने अपने दादा श्री गुरु तेग बहादुर जी, जिन्होंने दिल्ली में अपना शीश दिया था हिंदू धर्म के खातिर, और उनके पहले उनके दादा गुरु अर्जुन देव जी ने अपना बलिदान दिया था। तो ये बलिदान की परंपरा जो है धर्म की रक्षा के लिए, ये इन्होंने बच्चों ने दी। अपने पिता का नाम दिया, जो कि उनके पिता साहेब श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज जी ने, इन्होंने धर्म के लिए ही लड़ाई लड़ी, कोई राजवंश के लिए नहीं, सिर्फ धर्म के लिए लड़ाई लड़ी और हिंदू धर्म की रक्षा के लिए ही ये बच्चों ने अपना बलिदान दिया। और ये हमारे लिए गर्व की बात है, इसलिए हम इसमें कोई रोना गुरना या कोई दुख व्यक्त नहीं करते, ना श्रद्धांजलि। हम गर्व से मानते हैं आज हमारे लिए बहुत बड़ा गर्व का दिन है, जो ये बच्चों ने इस दिन शहीदी दी थी अपने धर्म, अपने देश, अपने वतन के लिए, अपने देश के लिए। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। शहरातील प्रमुख रस्त्यावरील फेरीवाले गेली तरी कुठे? अतिक्रमण कारवाईच्या भीतीने फेरीवाल्यांचा लपंडाव। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा। बोरिंग दुरुस्तीसाठी जलप्रदाय विभागाची नवीन शक्कल, पैसे मागण्याचा नागरिकांचा आरोप। सुंदराबाई खंडेलवाल टॉवरची टिकटिक झाली बंद, नवीन वर्षाला सुरू होईल का घड्याळाची टिकटिक? अकोला शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती साजरी, भाविकांनी घेतले दत्तदर्शन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।